गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीचे नियम पूर्णपणे पाळल्या नसल्यामुळे अनेक लोकांना अपघातामध्ये वाढ होत आहे आणि या अपघातावर नियंत्रण घालण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात येतो। गोंदिया जिल्ह्यात जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे 22,706 वाहन चालक यांच्यावर दंड आकारण्यात आलाय। या वाहन चालकावर 1,13,74,100 रुपये दंड लावण्यात आलाय। तरी आतापर्यंत 12,568 वाहन धारकांनी दंडापोटी 55,65,300 रुपये ह्या शासनास भरले असून अद्यापही 10,139 वाहनधारकांनी 58,13,750 रुपये अजूनही वाहनधारकांकडे प्रलंबित आहे। आता तरी वाहतुकीच्या नियमाचे पालन दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक यांनी करावे। तसेच गोंदिया शहरामध्ये वाहतुकीच्यांमध्ये कोणती अडचण निर्माण होणे म्हणून जिल्हा वाहतूक पोलिसांनी P1 P2 प्रमाणे वाहन लावावे, नियमांचे पालन करावे आणि दंडापासून मुक्त व्हावे असे आवाहन यावेळी जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी केले। आता गोंदिया जिल्ह्यामध्ये मी नागरिकांना गोंदिया जिल्हा प्रभारी अधिकारी या नात्याने विनंती करतो की त्यांनी वाहतुकीचे नियम जास्तीत जास्त पाळावे। हेल्मेट दुचाकीस्वारांनी परिधान करावे, चारचाकी इस्मांनी सीटबेल्टचा वापर करावा। त्याचप्रमाणे गोंदिया शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आम्ही P1 P2 सारखी योजना राबवलेली आहे। त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून P1 P2चं पालन करावं हे मी नागरिकांना आवाहन करतो। आणि यापुढे आदरणीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सत्र हे सुरू ठेवलेलं आहे। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।